त्यांच्यासाठी पोलिसांच्या स्वाधीन करतो आहोत। त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकावं आणि जेलमध्ये टाकून त्यांनी आमच्याबाबतचा निर्णय काय जो आहे तो करावा, अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। सरकारने ठरवायचं आहे आमचं काय करायचं। आम्ही निघालेलो आहे आमच्या मागण्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, जेलमध्ये जाण्यासाठी। सरकारचे प्रतिनिधी येणार होते, ते आलेले नाही। आता पुढची चर्चा कशी होईल? हा डाव दडपण्याचा पॅटर्न झाला तर दुर्दैवाने उद्या कोणालाच आंदोलन करता येणार नाही आणि शेतकऱ्यांचं, श्रमिकांचं, वंचितांचं दुखणं यापुढे कोणीही मांडू शकणार नाही। आणि म्हणून शेतकऱ्यांची लढाई सुद्धा ही लढाई आता बनलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतःला जेलच्या हवाली करण्यासाठी निघालेलो आहे। अटक करून घेतली नाही तर काय करणार? हे बघा, आम्ही सविनय कायदेभंग करणार, मार्गाने आम्ही जाणार आणि स्वतःला हवाली करणार आहोत। आता हे पोलिसांनी करायचं, कारण शेतकऱ्यांच्या जे आत्महत्या होत आहेत त्यामध्ये जे सरकार नापास झालेलं आहे त्याचा कॉग्निजन्स त्यांच्यासाठी जे शेतकरी लढतायत, थोडंसं एक दिवस जरी वाहतूक डिस्टर्ब झाली तरी त्याचा कॉग्निजन्स या देशाचं न्यायालय घेतं। स्वागत आहे। आमच्या आत्महत्या ज्या होत आहेत त्याच्याबाबत सुमोटो काही ऑर्डर पास करा, असं सुद्धा आव्हान न्यायालयाला आम्हाला या माध्यमातून करायचं आहे। या ठिकाणी सविनय कायदेभंग करणार असं म्हणतात। तर अटक करून घेण्यासाठी आता बच्चू कडू पोलिसांकडे निघाले। दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची वाट पाहत आहे। बच्चू कडू यांच्या सोबत चर्चा या ठिकाणी केली जाणार आहे। बच्चू कडू त्यानंतर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ खाली करा असे आदेश कोर्टाने दिलेले होते। मात्र त्यानंतर सुद्धा बच्चू कडू यांनी पोलिसांनी आमची व्यवस्था जेलमध्ये करावी, आम्हाला न्यायालयाचा अवमान करायचा नाही असं म्हणत बच्चू कडू आता पोलीस स्थानकाकडे निघालेले आहेत। आपल्यासोबत शेतकरी, सगळे शेतकरी स्वतःला अटक करून घेतील असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। तर बच्चू कडू ज्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले त्या नागपूर शहराच्या आसपास या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ देखील त्यांची वाट पाहते। मंत्री पंकज भोयर, आशिष जयस्वाल हे सरकारचा निरोप घेऊन बच्चू कडू यांच्याकडे चर्चेसाठी आलेले आहेत। बच्चू कडू यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यामध्ये कर्जमाफीची मागणी आतापर्यंत सगळ्यांनीच लावून धरलेली आहे। अटी शर्तींशिवाय कर्जमाफी करा ही बच्चू कडू यांची प्रमुख मागणी आहे। तर त्या संदर्भामध्ये सरकार काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आम्हाला अटक करा, आम्ही जेल भरू करणार असं बच्चू कडू या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसलेले आहेत। मात्र चर्चेच्या माध्यमातूनच सकारात्मक मार्ग काढला जाईल असं सरकारचं शिष्टमंडळ म्हणतंय। कर्जमाफी